नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात नव्याने सरकार बनवून दिलं, महायुती सरकार स्थापन केलं, त्याच लाडक्या बहिणींवरती कारवाईची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। 5 महिन्यांचे पैसे बहिणींकडून वसूल करण्यास महायुती सरकारनं सुरू केलेलं आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवरती कारवाई केली जात आहे, का केली जात आहे आणि पैसे हे लाडक्या बहिणींकडून कशा पद्धतीने परत वसूल केले जात आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी येत आहे, ती म्हणजे धुळे जिल्ह्यातून। धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या 5 महिन्यांच्या निधीची परतफेड सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आलेली आहे। महायुती सरकारने सत्तेवर येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही सुरू केलेली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली होती। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिना निधी हा मिळत आहे। योजनेचा उद्देश राज्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे हा होता। मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र लाभार्थ्यांना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या। निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज हे स्वीकारलेले होते, तेव्हा पडताळणी केली असती तर आज ही वेळ सरकारवर आली नसती। निवडणुकीत महिलांच्या मताचा लाभ मिळवण्याचे ध्येय सरकारचे होते, अशी टीका आता विरोधकांनी सुरू केलेली आहे। मात्र योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र लाभार्थींना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज हे स्वीकारले होते, तेव्हा व्यवस्थितरित्या पडताळणी झालेली असती तर आता सरकारवरती ही वेळ आली नसती आणि ज्या महिलांना हप्ते मिळाले त्यांच्याकडून वसूल करण्याची गरज पडली नसती। आता बघूया नेमके कशा पद्धतीने निकष डावलून महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून वसूलही करण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते, मात्र काही लाभार्थ्यांनी निकष डावलून योजना राबविणाऱ्या यंत्रणेला फसवलेले आहेत। अशा तक्रारी विशेषतः धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या आहेत। धुळे जिल्ह्यातील महिलेकडून 7500 रुपये सरकार जमा करण्यात आलेले आहेत। धुळे जिल्ह्यातील नकाने गावात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले। त्यानंतर प्रशासनाने त्या महिलेकडून 5 महिन्यांचा निधी एकूण 7500 रुपये परत घेतलेले आहेत। धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या माहितीनुसार योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्व अर्जांची तपासणी ही सुरू आहे। योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांवरती कठोर कारवाई ही करण्यात येणार आहे। अर्जाची पडताळणी लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने सुरू आहे तेही समजून घेऊया। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जदारांना ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे। तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जाची तपासणी ही होणार आहे। आता बघूया गैरफायद्याच्या तक्रारी का वाढलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना निधी दिल्यामुळे सरकारवर टीका होत आहे। धुळे जिल्ह्यात याशिवाय जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर येथूनही अशा तक्रारीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे। सरकारची यावरती अत्यंत कठोर भूमिका असून महायुती सरकारनं अपात्र लाभार्थ्यांवरती कठोर पावले उचलण्यास निर्णय घेतलेला आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी सरकारकडून सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची होती, पण योजनेतील गैरव्यवहार आणि अपात्र लाभार्थी यामुळे तिची विश्वासार्हता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात येत्या काही दिवसात अपात्र महिलांवरती
कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आणि अशा लाडकी बहिणींकडून सरकारने जे काही पैसे महिलांच्या खात्यावरती जमा केलेले होते 1500 रुपये प्रतिमाह ते सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत। त्यामुळे ज्या काही महिलांनी आपली पात्रता नसताना या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावरती आता टांगती तलवार सरकारकडून धरण्यात आलेली आहे। गरज सरो आणि वैद्य मरो असंच आता दिसत आहे, कारण की निवडणुकीची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस सरकारने मोठ्या प्रमाणात कोणती चौकशी न करता सरसकट महिलांचे अर्ज हे मंजूर केलेले होते। पण आता निवडून येऊन सरकारला 2 महिने होत आले असताना आता लाडक्या बहिणींवरती कारवाईची सुरुवात ही झालेली आहे। यालाच म्हणतात ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्याच वरती गाव घालणार सरकार मागे पुढे पाहत नाहीये। आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।